भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. आला नावा रूपा आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी साष्टांगपणे पात करून सेवेला प्रारंभ करायचा चालू असणारा हा जो नामोत्सव आहे श्री विठ्ठल बिरदेव महाराज यांच्या जयंतीनिमित्त म्हणजे प्रगटीकरणानिमित्त, आणखी बोलायचं झालं तर जन्मानिमित्त असणारा हा सोहळा गेली 46 वर्ष चालू आहे. यंदाचं 46वां आहे ना, कुठेच सर 46वां वर्षातील आज 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. भगवान शिवाचे 20वे अवतार असणारे भगवान शंकरापासून विठ्ठल बिरदेव महाराजापर्यंत हा 20वा अवतार आहे. मी इथं माहिती घेतली. असे हे हरी आणि हराचं ऐक्य असणारं हे प्रतीक, त्याचा हा जन्मोत्सव प्रतिवर्षी मोठ्या वैभवानं साजरा केला जातो. यावर्षी पहिल्यांदाच मला या नगरीमध्ये आणि महाराजांच्या दरबारामध्ये येण्याचा योग आला. सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारांच्या अभंग संहितेतील असून महाराज या अभंगातून भक्तीचं भावाचं बळ सांगतात. विठ्ठल विठ्ठल भक्तीचं भावाचं बळ सांगतात. भगवंताच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं करता येत नाही. देव केवढा आहे असं सांगणारी जगात आत्तापर्यंत एकही वाणी झालेली नाही. हे जाणून तुकोबारांनी तो इतका इतका आहे असे सांगण्यापेक्षा तो आहे तेवढा एवढा, तो एवढा आहे, नुसता मोठा नाही, व्यापक नाही, प्रभू आहे. प्रभू असणारा, एवढा असणारा, पण भक्तानं भक्ती करून आपल्या हृदयामध्ये त्याला साठवावं. नुसतं साठवू नये, तर जशी भक्ताची इच्छा आहे त्या भक्ताच्या इच्छेप्रमाणे तो परमात्मा होतो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताच्या इच्छेप्रमाणे होणारा हा परमात्मा, त्या परमात्म्याला भक्ताकडून काय इच्छा आहे? मागे तुळशीदळ पाणी. तुळशीदळ पाण्याची अपेक्षा करतो. वास्तविक पाहता तो जगदानी आहे, जगाला दान देणारा तो असणारा भगवान. पण भगवत भक्ताकडून तुळशीदळ पाण्याची अपेक्षा करतो. असं हे असणारं परमात्म स्वरूप तत्व किंवा ब्रह्म, ज्याला नाव नाही, रूप नाही, आकार नाही, गुण नाही, स्वतंत्र असणारं. स्वतंत्र म्हणजे नामातीत असणारं, पण ते ब्रह्म, तो परमात्मा नावाला आला, रूपाला आला आणि भक्ती करण्याकरता सोपा झाला. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भावाची ताकद तुकोबाराय सांगतात. परमात्म प्राप्तीची अनेक साधनं शास्त्रात सांगितलेली आहे. भगवंताची भाषा अशी उपायांची नाही वाणी येत. अर्जुना, तुला माझी प्राप्ती करून घ्यायची ना, मनोनी पार्था पाही प्रवेशावया माझ्या ठाई. उपायांची नाही वाणी येत. एक उपाय नाही म्हणजे साधन, वाणी येत म्हणजे कमतरता नाही. ध्यान आहे, योग आहे, जप आहे, तप आहे, यज्ञ, याग असे अनेक साधनं सांगितलेत. पण या सगळ्या साधनातलं सोपं साधन कोणतं साधन असेल तर भक्ती हे साधन सोपं आहे. भक्तीची साधना ही अत्यंत सुलभ आहे. भक्ती पंथ
नुसता सोपा नाही, त्याला बहुविशेषण दिलं आहे. सोपं वेगळं आणि बहुसोपं वेगळं. सोपं वेगळं आणि बहुसोपं वेगळं. भक्ती सोपी नाही, बहुसोपी. अत्यंत सुलभ भक्ती आहे, सुलभ. महर्षी नारद भक्तिसूत्रात म्हणतात, भक्ती सोपी आहे याचा अर्थ अन्यस्यात सौलभ्यम भक्तो. इतर साधनाच्या अपेक्षेनं भक्ती सोपी आहे. म्हणजे ज्याच्यात कर्मासारखा सूक्ष्मपणा नाही, योगासारखा दुस्तरता नाही, ज्ञानासारखं काठिण्य नाही. म्हणून भगवंताची भाषा काय आहे? अर्जुनाला जे भक्तिपंथाला, या मार्गाला जे लागलेले आहेत, या साधनेने जे गेलेले आहेत, त्याला बाकी साधनाप्रमाणे कष्ट नाहीत, तेवढे प्रयत्न नाहीत. मनोनी येरते पार्था नेनतीची ये व्यथा, जे भक्तिपंथा ओटंगले. मनोनी येरते पार्था नेनतीची ये व्यथा, जे भक्तिपंथा ओटंगले. जे भक्ती मार्गाला लागलेले आहेत, बाकी साधनाप्रमाणे त्याला कष्ट नाहीत, तेवढे प्रयत्न आहे. भक्तीची साधना सोपी आहे, नुसती सोपी नाही, खात्रीची आहे. काही साधनं सुलभ असतात पण खात्रीचीच असतील असे नाही, नो गॅरंटी. व्यवहारामध्ये बहुतेक स्वस्त मालाला गॅरंटी नसते. व्यवहारामध्ये स्वस्त मालाला गॅरंटी नसते, नो गॅरंटी. इथं सगळ्यापेक्षा सोपं आहे, स्वस्त आहे, पण कुठल्याही वस्तूची गॅरंटी नाही. एकदा दुकानातून बाहेर पडले की संपलं तुमचं प्रारब्ध. भक्ती सोपी आहे, म्हणजे तिचा महिमा असा आहे की खात्रीची साधना, या साधनाने जाणाऱ्याला भरवशाने भेटे पांडुरंग. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, भरवशाने भेटे पांडुरंग, भरवशाने भेटे पांडुरंग, भरवशाने भेटे पांडुरंग. या साधनेनं चला, निश्चित भक्तीची साधना खात्रीची आहे, साध्याची प्राप्ती निश्चित करून घेता येते. मग भक्ती कोणती आहे? एक भक्ती नाही. प्रभू रामचंद्रानं रामायणामध्ये शबरीला 9 प्रकारची भक्ती सांगितली आहे. महर्षी नारदानेही भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. भागवतातले तर सर्व श्रुत आहेत. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम. श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत भक्तीच्या या 9 पायऱ्या आहेत. भक्ती सोपी आहे, भक्ती खात्रीची आहे, पण भक्तीमध्ये भावाची गरज आहे. भक्तीमध्ये गरज कशाची आहे? भावाची गरज आहे. भावाशिवाय भक्तीची गोष्ट करायची नाही. नव्हे, भावातूनच भक्तीचा उदय आहे. भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती. भावे विन भक्ती आणि भक्तीशिवाय मुक्ती. भावाशिवाय भक्तीची गोष्ट करायची नाही. भाव नसेल आणि भक्ती असेल, ती भक्ती नाही, ते नाटक होतं. नाटक, नाटक समजतं ना? नाटक महाराजांच्या गाथेत एक अभंग आता, सासू साठी रडे सून, भाव अंतरीचा भिन्न. सासूसाठी सून रडते, इतकी रडते की नवीन माणसाला वाटावी तिची मुलगी आहे का सून आहे. मुलगी कमी रडते पण सून जास्त रडते. का रडते? एवढ्या उशिरा का गेल्या, लवकर जायला का? कळतं का मी काय? लोकाला वाटतं गेली म्हणून दुःखात आहे. तिचं रडण्याचं कारण वेगळंच असतं. ती म्हणती इतके दिवस कस काय घेतले, कोरोनातच जायला पाहिजे होते. 10-12 वर्ष उगच काढले पुढची. सासूसाठी रडे सून, भाव अंतरीचा भेद. भावाशिवाय भक्ती नाही. भक्ती भाव नसेल तर भक्ती म्हणजे नाटक. काय गोड भाषा आहे महाराज भगवंताच्या. अर्जुना एक भाव नाही माझा, अवघा पाल्हाळतो. संपला विषय.
एक जर भाव माझा नसेल बाकी काही उपयोग नाही. फार गोड दृष्टांत दिलेत ज्ञानेश्वर महाराज. कनेवी न सोपटे कनसे लागले घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. कसं होईल हे? ज्वारी पेरली एका शेतकऱ्यानं, चांगली जमीन, मशागत चांगली केलेली, खत चांगलं, वेळेवर पाऊस, असं पीक साधलं महाराज ज्वारीचं. हे उंच उंच ताट गेलं. मनुष्य त्या ज्वारीच्या फडात उभारला तर दिसत नव्हता. एक एक कणीस एवढं एवढं. एका कणीसात जवळजवळ अर्धा किलो ज्वारी बसेल एवढं कणीस. येणाऱ्या जाणाऱ्यानं रस्त्यावरून पाहावं, काय ज्वारी साधली, काय ज्वारी साधली. अशा अख्ख्या शिवारात अशी ज्वारी नाही. एक प्रगतशील बागायतदार गाडीनं निघाला होता. त्यानं ती ज्वारीचा तो फड पाहिला. अरे अरे थांब म्हण, थांबव म्हटले. ड्रायव्हरला गाडी उभा करायला लावली, उतरला. प्रगतशील बागायतदार होता, त्याला जिज्ञासा निर्माण झाली, अशी ज्वारी कुठलं पीक आहे, कसं आहे, काय आहे, ह्याचं बी कसं आहे म्हणून ते पाहण्याकरता त्या ज्वारीच्या फडात उतरला. ते उंच वाढलेलं ताट वाकवलं आणि कणीस हातात घेतलं. ताट उंच होतं, कणीसही मोठं होतं, पण एकाही कणसात दाना भरला नव्हता. कळतंय का? कळतंय तुम्हाला? एकाही कणसात दाना नाही. काय उपयोग आहे? कनेवी न सोपटे कनसे लागली घनदाटे, काही उपयोग नाही. काय करावे गोमटे ओस नगर. सुंदर शहर आहे. आजच्या भाषेत स्मार्ट सिटी. कसली सिटी आहे? स्मार्ट सिटी. 24 तास पाणी, 24 तास लाईट, CCTV कॅमेरे, गुळगुळीत रस्ते, जिथल्या तिथं सगळं. पण काय करावं, त्या नगरामध्ये राहायला माणसंच नाही, काही उपयोग नाही. चांगला परमार्थ आहे. असा गंध लावतो 2 किलोमीटरहून दिसतो एवढा मोठा. माळावर माळा, पांढरे शुभ्र कपडे, क्या राजाई सफेदी का. एकही सप्ताह सोडत नाही, एकही वारी नाही, एकही पारायण नाही. हे सगळं चाललंय पण भावच नाही. काही उपयोग नाही, काही उपयोग नाही. भाव फार, भक्तीमध्ये भावाला महत्व आहे. किती महत्व आहे म्हणून तर संत वाङ्मयामध्ये भाव शब्द जेव्हा जेव्हा आलाय त्याला जोडून एक शब्द आलाय, बळ. विठ्ठल विठ्ठल. भावाला बळ म्हटलंय. बळ. बळाचा उपयोग कशा करता असतो? आकळण्याकरता. बळाचा उपयोग आकळण्याकरता. परमात्म्याला आकळायचं असेल तर भावाशिवाय दुसरा पर्याय नाही. भाव बळे आकळे एरवे नाकळे. 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 कर्तव्य आवळे कैसा हरे. कर्तव्य आवळे कैसा हरी. कर्तव्य आवळे तैसा हरी. कर्तव्य आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे एरवी नाकळे. 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 कर्तव्य आवळे तैसा हरी. कर्तव्य आवळे तैसा हरी. कर्तव्य आवळे तैसा हरी. कर्तव्य आवळे तैसा हरी. भाव बळे आकळे एरविना कळे. भावाचं बळ परमात्म्याला आकळण्याचं बळ आहे. शक्ती आहे भावात. देव बाकी साधनानं आकळेल असं सांगता येत नाही.
पण भक्तिभावाचं बळ अनेक बळ आहेत, अनेक बळ आहे. संपत्तीचं बळ आहे, सत्तेचं बळ आहे, आचरणाचं बळ आहे, बुद्धीचं बळ आहे, ब्रह्मज्ञानाचं बळ आहे. हे पुष्कळ बळ आहेत. संपत्तीचं बळ आहे. व्यवहारामध्ये मान्यता कुणाला आहे? व्यवहारामध्ये मान्यता कुणाला आहे? अर्थात ज्याच्याकडे संपत्ती आहे त्याला. धनवंता लागी सर्व मान्यता जगी. पैशाची शक्ती एवढी बलवान आहे महाराज, योग्यता नसताना योग्य बनवते. योग्यता नसताना योग्य बनवते, लायकी नसताना लायक बनवते. नालायक असतो पण लायक होतो. कशानं? पैशानं. सर्व गुण कांचयन आश्रयते. सर्व गुण कांचयन आश्रयते. सगळी गुणसंपन्न होतो धनानं. धनाचं बळ, धनापेक्षा शरीराचं बळ. शरीराचं बळ आहे मग धनाचं. शारीरिक बळ नसेल तर काय उपयोग आहे महाराज? सांगा बरं. सगळं काही उपयोग नाही. पण शरीरापेक्षा धनाचं बळ श्रेष्ठ आहे. नसू दे एखाद्याकडे शरीराचं बळ, पण पैसे असले तर 2-3 पैलवान ठेवील कामाला. हां, 2-3 पैलवान कामाला ठेवील त्याच्याकडे. शरीराचं, संपत्तीचं, त्याच्या पुढं बुद्धीचं बळ श्रेष्ठ आहे. मनुष्यानं बुद्धीच्या बळानं किती भौतिक प्रगती केली. मनुष्य चंद्रावर गेला. म्हणून सगळ्या प्राण्यातला बुद्धिमान प्राणी कोणता आहे? मानव. त्यानं आपल्या बुद्धीचं बळ असं लावलं की आपल्यापेक्षा आकारानं आणि शक्तीनं मोठा असणारा जीव त्याच्यावर सत्ता गाजवली. हत्ती प्राणी केवढा आहे? आकारही मोठा आहे, ताकदही मोठी आहे. पण माणसानं अशी बुद्धी वापरली महाराज, अंकुश तयार केला आणि हत्तीच्या डोक्यावर ठेवला. जसं हत्तीवर बसणारा म्हणेल तसा हत्ती करतो. कशानं? अंकुशानं. जाऊ द्या, हत्तीत बघण्यात नाही रोजच्या आपल्या. बैल आहेत ना इकडं, बैल 4 पाय आहेत, 2 शिंग आहेत, माणसापेक्षा आकारानं मोठा आहे बैल. त्यानं जर ठरवलं आज मालकाला उचलून टाकायचं, त्याला काय मुहूर्त पाहावं लागेल का कोणाची परवानगी घ्यावी लागेल? काही नाही, काहीच करू शकत नाही. पण माणसानं अशी बुद्धी वापरली की व्यसन तयार केली, नाकात घातली. इकडे काय म्हणतात त्याला? व्यसनच म्हणतात ना. हां, व्यसन नाही, हां, होय. व्यसन टोचली की केवढाही मोठा बैल असू द्या, एकदा व्यसनीला धरला की आकळलाच. अशी बरीच बैल आकळतात. बैलाच्या 2 जाती, 4 पायाचा आणि ते मला काय माहित नाही. आमच्याकडे फक्त 4 पायाचे बैल. विठ्ठल बुद्धीचं बळ, त्याच्यानंतर आचरणाचं बळ. आचार हा बळ आहे. मृत्यू लोकात राजा असेल, पण जर आचार भ्रष्ट असेल महाराज तर यमाच्या दारात रंक होती राजे यमाची घरी. आचरणे बरे नाही म्हणून आचरणाचं बळ आहे. त्याच्या पुढं ब्रह्मज्ञानाचं. असे अनेक बळ आहेत. पण सरते शेवटी जे बळ आहे ते भावाचं बळ. ते एवढं श्रेष्ठ बळ आहे की त्या बळापुढं तुमचं आमचं काय, देवाचंही काही चालत नाही. भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ, भावा पुढे बळ. नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ. करी देवावरी
सत्ता करी देवावरी सत्ता करी देवावरी सत्ता करी देवावरी हे सत्ता कोण त्याहुनी परता कोण त्याहुनी परता कोणताहुनी परता कोणताहुनी परता कोणताहुनी परता कोणताहुनी परता भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ करी देवावरी सत्ता कोण त्याहुनी परता. भावाचं बळ असं श्रेष्ठ बळ आहे की हे बळ ज्याच्या गाठी आहे त्याची सत्ता देवावर चालते. तुका म्हणे भावे देवा सत्ता राबवावे महाराज. ताकद आहे भावाची. भाव पाहे परमार्थात भावाशिवाय काही उपयोग नाही. मग आता परमार्थ वाढला, पुष्कळ वाढला, परमार्थ खूप वाढला. जेवढा परमार्थ वाढला तेवढा भाव कमी होत चालला. आता भाव कमी झाला, भाव खाणारे जास्त झाले. कळतं का नाही बघा तुम्हाला. आता भाव कमी, भाव खाणारे जास्त, भाव पण जास्त झाला. रेट भाव जास्त झाला, भाव खाणारे जास्त झाले आणि जो भाव लागतो तो भाव मात्र कमी झाला. कमी. भावाची शक्ती अशी आहे, हे ज्याच्या गाठी त्याची सत्ता देवावर चालते. देवावर. कोण आहे तो देव? तुकोबारांनी त्याला प्रभू म्हटलंय. प्रभू. प्रभू शब्दाचा अर्थ मालक. कुणाचा मालक आहे? जगाचा मालक आहे, जीवाचा मालक आहे, पंचभूताचा मालक आहे, देवाचा मालक आहे. प्रभू. विठ्ठल विठ्ठल. जीवाचा, जगाचा, देवाचा आणि पंचभाभूताचा जो मालक आहे त्याला प्रभू म्हणतात. प्रभू. भावाची शक्ती ज्याच्याकडे आहे त्याची सत्ता प्रभूवर चालते. तो म्हणेल तसं होतो. नव्हे नव्हे प्रभू अंकित होतो. अंकित भावान. दास सेवकाचा होय साचा अंकित. दास्य करे दासाचे उनेन साहे तयाचे. वाढिले ठाईचे भाने टाकोनिया धावे. असा हा परमात्मा जो भावाच्या बळानं प्रभू असणारा भक्ताच्या अंकित होतो. भक्त म्हणाल तसं होतो. केवढा आहे तो? तो केवढा आहे असं तुकोबाराला विचारल्यावर महाराज म्हणतात तो एवढा आहे असं सांगता येत नाही. भगवत स्वरूपाची निश्चिंती होत नाही. इतका इतका देव आहे असं सांगता येत नाही. इतकाय का? इतकाय 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 का इतकाय? केवढा आहे का इतकाय? सांगू का तुम्हाला? तो इतकाही नाही आणि इतकाही नाही. मग केवढा आहे म्हणून एवढा का? तुकोबार आहे. कोण आहे तुकोबार आहे? शब्द प्रभू आहेत महाराज. तुकोबार आहे, शब्दाचे मालक आहेत. ऐका, आपण शब्दाचे दास आहोत. शब्दानं आपल्यावर कृपा करावी तेव्हा योग्य शब्द मुखात येतो. एखाद्यावर बोलता बोलता शब्दाची अवकृपा झाली, संपलं महाराज. संपलं. पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झाले काही जणांचे शब्दामुळं. म्हणून काही जणांवर शब्दाची एवढी अवकृपा होती, एवढी अवकृपा होती की जयंतीला पुण्यतिथी, पुण्यतिथीला जयंती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. शब्दानं कृपा करावी महाराज. तुकोबारा शब्दाचे मालक होते. महाराजांची वाणी तुका तरी सहज बोले वाणी. त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. ते तुकोबारा आहे. भगवत स्वरूप सांगत असताना तर इतकं इतकं आहे असं सांगता येत नाही. म्हणून त्याला एवढा म्हणतात. एवढा आहे तो. का तसं म्हणतात? कारण परमात्म स्वरूपाचं शास्त्रानं वर्णन करताना असं केलंय. अनुरेणुयान महतो महियान. जे अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि आकाशापेक्षा व्यापक आहे. ऐका, लहान म्हणावं तर किती लहान? अणुपेक्षा सूक्ष्म.
इतका लहान आहे. मोठा म्हणावा तर आकाशापेक्षा व्यापक आहे. एखादी वस्तू किंवा पदार्थ एकतर लहान असेल नाहीतर एकतर मोठा असेल. लहान आणि मोठा हे परस्पर विरोधी दोन धर्म एका धर्मीच्या ठिकाणी नांदू शकत नाहीत. ऐका, थोडं लक्ष द्या. एखादी वस्तू एकतर लहान असेल किंवा एकतर मोठी असेल. जी मोठी असेल ती लहान नाही आणि जी लहान आहे ती मोठी नाही. पण भगवत स्वरूप असं आहे ज्याला लहानात लहान म्हणावं लहान आहे आणि मोठ्यात म्हणावं मोठं मोठं आहे. म्हणून एवढा विठ्ठल विठ्ठल अनुरेनुयान महतो महियान याचा अनुवाद तुकोबरांनी केलाय. तुका म्हणे नभा परता अनुचाही गाभा आकाशापेक्षा व्यापक. म्हणून शास्त्रात काय म्हटलं? बृहत्वाद ब्रह्म आणि ब्रहणत्वाद ब्रह्म. बृहत म्हणजे व्यापक आणि ब्रहन म्हणजे सूक्ष्म. ब्रह्म कसं आहे? बृहत्वात व्यापक आहे आणि ब्रह्म कसं आहे? ब्रहणत्वात अत्यंत सूक्ष्म आहे महाराज, लहान आहे. आपला केस आहे का ना, केस डोक्याचा एक केस, त्या केसाचा अग्रभाग आणि त्या अग्रभागाचा 100वा अंश, त्या अग्रभागाचा 100वा अंश किती सूक्ष्म असेल? किती सूक्ष्म असेल? डोक्याचा केस, त्याचं वरचं टोक आणि त्याचा 100वा भाग. लय विचार करू नका, जातील केस. लय करू नका विचार. एवढा सूक्ष्म परमात्मा आहे म्हणून त्याच्या स्वरूपाची निश्चिंती शब्दानं होत नाही. म्हणून महाराजांनी त्याला एवढा, ज्ञानेश्वर महाराजांची भाषा अशीच आहे. फार गोड अभंग आहे माऊलींचा एक. भगवत स्वरूपाची निश्चिंती शब्दानं कशी होत नाही? ज्ञानेश्वर महाराज फार गोड सांगतात. मलिया नील शीतळू पालवी नये गाळू सुमनाचा परिमळू गुंपता नये. कडक उन्हाळ्याचे दिवस 45 डिग्री सेल्सिअस उन्हाळा, अंगाची लाही लाही व्हायला लागली. काय करावं? आणि अशा या दिवसात दिवस मावळायला मलयगिरी पर्वताहून सुंदर असा गार वारा यायला. वा वा वा, काय थंड वारा आहे म्हटले. अंगाला वारं लागल्याबरोबर दिवसभराची उष्णता गेली. इतका गार वारा लागला म्हणले. वारा सुखावं आहे, वारा चांगला आहे, थंड आहे. काय करावं? पण वाऱ्याबरोबर धूळ येते, कचरा येतोय, घाण येते. वारा हवाय पण कचरा घाण नकोय. मग काय करा म्हणले? वाऱ्याला गाळून घ्या. काय करून घ्या? गाळून घ्या. वारा गाळता येत असतो का? नळाला पाणी आज घाण आलंय, मग गाळून घ्या. पाणी गाळता येईल, वारा गाळता येईल का? मलिया नील शीतळू पालवी नये गाळू सुमनाचा परिमळू गुंपता नये. विठ्ठलराज गुरुदेव महाराजांचा जन्मदिन म्हणून सुगंधित फुलं आणली, लांबून आणली. त्या फुलाचा हार केला, देवाच्या गळ्यात घातल्याबरोबर अरे वा काय सुगंध आहे म्हणले. सगळा परिसर त्या फुलानं सुगंधित झाला. वा वा वा. कुठून आणली फुलं? नाही, लांबून आणलेत, लांबून आणलेत. काय सुगंध आहे, काय सुगंध आहे. फुलाचं आयुष्य किती असतं? 24 तास. फार झालं. 24 तासानंतर फुलं सुकणार, त्याचं निर्माल्य होणार, ते काढून टाकावं लागतं. फुलाला आयुष्य कमी आहे पण सुगंध चांगला आहे म्हटले. काय करावं? सुगंध तर पाहिजे. एकानं असं डोकं लावलं म्हटले, त्या फुलातला सुगंध काढा, त्याचा हार करा आणि देवाच्या गळ्यात घाला. शक्य आहे का? सुमनाचा परिमळू गुंपता नाही. परिमळ म्हणजे सुवास गुंपता येईल का? सुमन शब्दाचा अर्थ काय? फुल, पुष्प. पुष्प पुष्प माहिती ना? पुष्प, पुष्पावन पुष्पातू नाही, फुल फुल. हा, फुलाचा सुगंध गुंपता येत नाही. पुढं चला. मोतियाचे पाणी भरता नाही, रांजणी गगनासी गवसणी घालता नाही. मोती असतं बा. सराफ बाजारामध्ये गेलात तर मोतियाचे पाणी. मोतीचं पाणी शब्दाचा अर्थ तेज. मोती कसा पाहिजे? तेजपुंज आहे.
मोती पाणीदार पाहिजे. मोती पाणीदार असेल तर मोत्याच्या पाण्यानं रांजण भरता येत असतो का? मोतियाचे पाणी भरता नये रांजणी, गगनासी गवसनी घालता नाही, आकाशाला गवसनी घालता येत नाही. पुढं चला. डोळ्यातील बाहुली करता नये वेगळी, प्रत्येकाच्या डोळ्यात बाहुली आहे, बारीक बाहुली आहे म्हणून तर तुम्ही मला पाहता, मी तुम्हाला पाहतो. बाहुलीत जर थोडं बिघड झाला, बाहुलीवर थोडं काही पटल निर्माण झालं तर अंधुक दिसतं पहा. किंवा एखाद्याची बाहुली उलटी असते, त्याला उलटं दिसतं, खाली डोकं दिसतं आणि वर पाय दिसतं. काय बाहुली उलटी असते काही जणाची, असते काही दोष येतो, असतो जन्मजात. बाहुली, डोळ्यातील बाहुली वेगळी करता येईल का? लहान मुलानं आजोबा आजारी पडले, डोळ्यातून पाणी यायला म्हणून दवाखान्यात नेलं, संध्याकाळी घरी आले. काय झालं? काय नाही म्हणले, बाहुलीवर थोडी सूज आली आहे म्हणून डोळ्यामध्ये 4 टाईम औषध टाकायला दिलं आहे, बरं वाटेल म्हणजे. त्या लहान मुलानं फक्त बाहुली शब्द ऐकला. काय ऐकला? ते म्हटलं मला बाहुली पाहिजे खेळायला. म्हटलं अरे बाहुली कुठून आणायची? मग आत्ता तुम्ही काय बाहुली सांगत होता? ती डोळ्यातली बाहुली. नाही खोटं बोलताय म्हणले, मला बाहुलीच द्या खेळायला. त्यानं किती हट्ट केला तर डोळ्यातील बाहुली काढता येईल का? डोळ्यातील बाहुली करता नये निराळी. शेवटी ज्ञानेश्वर महाराजांनी गोड दृष्टांत दिला. तुमचा म्हणजे आपला सगळ्याचा व्यवहारात. विठ्ठल रुक्माईचे भांडणी कोण करील बुझावडी, तया विठ्ठल चरणी ज्ञानदेव. काय झालं? परमात्मा श्री विठ्ठल, परमपुरुष ब्रह्म आणि आदिशक्ती माया असणारी रुक्मिणी माता, या दोघांचा एकदा वाद झाला. आता नवरा बायको म्हटले की वाद होतो, भांडण्याला भांडं लागतं. वाद होतो, जसं आपलं होतं तसं त्याचंही होतं. तुमचं होतं ना, माझ्याकडे बघा, होतं का नाही? हां, होतं तसं देवाचं झालं. मग आपला वाद झाला की काय असतं? गावात 4 शहाणी माणसं समजून काढतात, पाहुण्यात काही शहाणे असतात, सांगतात अरे असं नसतं, संसाराची ही 2 चाकं आहेत, असा जर वाद केला तर अजून आयुष्य कुठं जायचं आहे, असं ते वाद मिटवतात. ज्ञानेश्वर महाराजांचा प्रश्न आहे, परमपुरुष ब्रह्म असणारा विठ्ठल, आदिशक्ती माया असणारी रुक्मिणी, ब्रह्ममायेचा वाद झाला. हा वाद मिटवण्याकरता कोणत्या तंटामुक्तीचा अध्यक्ष जाणार आहे सांगा? या गोष्टी शक्य आहेत का? लक्ष द्या, मी काय सांगितलं? वारा गुंफता येत नाही, फुलाचा सुगंध, वारा गाळता येत नाही, फुलाचा सुगंध गुंफता येत नाही, मोत्याच्या पाण्यानं रांजण भरता येत नाही, आकाशाला गवसणी घालता येत नाही, ब्रह्ममायेचा वाद मिटवता येत नाही, डोळ्यातील बाहुली वेगळी करता येत नाही. ह्या गोष्टी तशा अशक्य आहेत. तसा परमात्मा एवढा आहे हे शब्दानं सांगता येत नाही. तैसा जाना सर्वेश्वर, तैसा जाना सर्वेश्वर, हे म्हणून ये जाना थोर, म्हणून ये जाना थोर, त्याच्या स्वरूपाचा निर्धार, त्याच्या स्वरूपाचा निर्धार, कवन जाणे, जाणे, कवन जाणे, तैसा जाना सर्वेश्वर, 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 म्हणून ये जाना थोर, म्हणून ये जाना थोर, त्याच्या स्वरूपाचा निर्धार, त्याच्या स्वरूपाचा निर्धार, कवन जाणे, कवन जाणे,
तैसा जाना सर्वेश्वर तैसा जाणा. तैसा म्हणजे मी जी उदाहरणं दिली ना त्याप्रमाणे परमात्मा म्हणू नये साना थोरू. त्याला लहानही म्हणू नये, त्याला मोठंही म्हणू नये. त्याच्या स्वरूपाचा निर्धारू कवण जाणे. त्याच्या स्वरूपाची निश्चिंती कोण करू शकेल महाराज. परमात्मा केवढा हे सांगता येत नाही. जगतामध्ये लहानातली लहान वस्तू घ्या त्याच्यापेक्षा लहान आहे तो. जगातली मोठ्यातली मोठी वस्तू घ्या त्याच्यापेक्षाही मोठा. काय मोठं जगात आपल्या दृष्टीनं? आकाश केवढं आहे? आकाश केवढं आहे? भूतलावर कुठेही जा, आकाश नाही अशी जागा नाही. कुठं जरी गेलात तरी आकाश आहे. काही भागात तुम्ही गेलात कैशे किलोमीटर पाणी मिळणार नाही, पण वर आकाश आहे. राजस्थानमध्ये तुम्ही गेलात, कच्छचं वाळवंट आहे. भारत पाकिस्तान सीमेच्या मध्ये, दोघांच्या मध्ये कैशे किलोमीटर आहे ते वाळवंटच. पाण्याचा थेंब मिळणार नाही तुम्हाला, पण वर आकाश आहे. समुद्राच्या मध्यावर जावा, कैशे किलोमीटर जमीन नाही महाराज, पण वर आकाश आहे. आकाश नाही अशी जागाच नाही. देव आकाशा एवढा आहे का? आकाशा एवढा आहे का? आकाश बरं काय आहे? आकाश केवढं हे सांगता येत का नाही? सांगण्याकरता सुरुवात करावी लागेल. सुरुवात कळाली म्हणजे मध्य कळतो, आणि मध्य कळला म्हणजे शेवट कळतो. मग सुरुवात आणि शेवट कळली की मध्य लागला का नाही? आकाशाची सुरुवात कुठून झाली आणि आकाशाचा शेवट कुठं लागतो सांगा? सांगता येत नाही. जगाची सुरुवात कळेल. तुमच्या माहितीसाठी सांगतो, पंढरपूरच्या जवळ टेंभुर्णी गाव आहे. पंढरपूर करमाळा रोडवर टेंभुर्णी आहे, आणि त्या टेंभुर्णीपासून उजनी धरणाच्या जवळ वांगी हे गाव आहे. काय 4 वांग्या तिथे, 1 2 3 4 नंबर दिलेत. 1 2 3 4 नंबर वांगी. त्यातल्या 2 नंबर वांगीला अख्ख्या पृथ्वीचा मध्य आहे. सेंटर आहे, सेंटर पृथ्वीचं. हे त्यांनाही माहीत नव्हतं, पण जागतिक अभ्यास करणारी जी मंडळी आहेत ती तिथं आलती, आणि त्यांनी तिथं एक स्तंभ उभा केला आहे की जगाचा मध्य तिथं आहे. ज्या अर्थी मध्य सापडला त्या अर्थी सुरुवात आहे, ज्या अर्थी मध्य सापडला त्या अर्थी शेवट आहे. आकाशाच्या बाबतीत असं सांगता येईल का? आहे काही विज्ञानात माहिती? आत्ता नवीन अभ्यासाच्या दृष्टी गुगल सर्च काय त्याच्यावर सापडत आहे गुगल. आकाश सांगता येत नाही. देव आकाशा एवढा आहे का? आकाशा एवढा आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कुठं आकाशाची गोष्ट घेऊन बसला? या आकाशानं भगवत स्वरूपामध्ये लपंडाव खेळावा एवढा आहे देव. नभ तुझ माझी खेळे लपी थपी विठाल विठाल. जशी एखादी वस्तू वस्त्रानं झाकावी तसं परमात्मा स्वरूपानं आकाश झाकावं एवढा भगवान व्यापक आहे. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवरण. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रवरण. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवरण. नाही रूपवरण गुण जेथे. नाही रूपवरण गुण जेथ. नाही रूपवर्ण गुण जेथ. नाही रूपवर्ण गुण जेथ. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रवरण. सत्य ज्ञानानंद
किंवा वस्त्र, एखादी वस्तूवर जशी गवसणी किंवा वस्त्र टाकून ती झाकावी, तसं परमात्म स्वरूपानं आकाश झाकावं. हे गगनाचे पांघरून होय देखा, अशी भाषा आहे ज्ञानेश्वर महाराजांची. गगनाला झाकावं एवढा परमात्मा व्यापक असेल तर तो केवढा आहे सांगता येईल का? म्हणून एवढा. देव केवढा आहे सांगता येत नाही. देवानं शेवटी अर्जुनाला 10वा अध्याय बघा, आपला विभूती योग सांगत असताना पुष्कळ सांगितलं. शेवटचा श्लोक असा आहे, अर्जुना तुला आता प्रत्येक गोष्टीचं स्वतंत्र ज्ञान करून देत नाही. मी तुला एक ठोक सांगतो, अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्ण मे कांशेन स्थितो जगत. अर्जुना तुला प्रत्येक गोष्टीचं मी स्वतंत्र ज्ञान करून देत नाही. मी एक ठोक सांगतो की माझ्या एका अंशामध्ये सगळं जग बसतं, मी एवढा आहे. माझे नि एके अंशे हे जग व्यापिले असे, या लागी भेद सांडोनी सरसे साम्य भज. काय सांगितलं? देवाच्या एका अंशात जर जग बसत असेल, त्याचा अनंत भाग आणखी रिकामा आहे. तो केवढा असेल महाराज, केवढा असेल? म्हणून एवढा. बोलू का? जगाची गोष्ट सोडून द्या. जग तुकोबाराचा पाऊल याच्या पुढे आहे. महाराज म्हणतात, अरे त्याच्या एका अंशात जग नाही, तो केवढा आहे? अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे. एक रोमी ऐसे धेंडे, एक रोमी ऐसे धेंडे, एक रोमी ऐसे धेंडे, एक रोमी ऐसे धेंडे. हे अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे, अनंत ब्रह्मांडे. एक रोमी ऐसे धेंडे, एक रोमी ऐसे धेंडे, एक रोमी ऐसे धेंडे, एक रोमी ऐसे धेंडे. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धेंडे. तो किती? धेंडे शब्दाचा अर्थ विशाल, व्यापक, मोठा. किती विशाल आहे, किती व्यापक आहे की त्याच्या एका रोमात अनंत ब्रह्मांड बसतात. धेंडेवर का धोंडे नाही. बरेच जण म्हणतात अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐसे धोंडे. म्हणजे घे आणि घाला आमच्या डोक्यातनं, तर तुझ्या तर घे घालून डोक्यात. धेंडे शब्दाचा अर्थ विशाल. किती विशाल आहे, किती व्यापक आहे. एका रोमात अनंत ब्रह्मांड. आता एक ब्रह्मांड केवढं? एक ब्रह्मांड केवढं? 14 भुवनाचं एक ब्रह्मांड. मृत्यू लोकापासून खालचे 7 लोक, 7 पाताळ, आणि मृत्यू लोकासह वरचे 7 लोक, अधोलोक 7, ऊर्ध्वलोक 7, अशा खालच्या 7 आणि वरच्या 7 मिळून किती झाले? 14. या 14चं एक ब्रह्मांड. त्यातल्या एका भुवनात आपण राहतो मृत्यूलोक. ऐका काय आहे एका भुवनात? 7 समुद्र, आकाश, सूर्य, चंद्र, 84 लाख प्रकारचे जीव. त्यातला एक जीव म्हणजे मानव. त्याची संख्या जगात किती असेल? जगतात माणसाची संख्या 750 कोटी आहे. किती लोक आहेत जगात? माणसं 750 कोटी. पुढं मागं होईल, आता वाढले असतील. माणसं सांगितले. मुंग्या किती असतील जगात अंदाजे? मुंग्या पुढच्या वर्षी सांगा. पक्षी किती असतील? पक्षी पाण्यात राहणारे, आकाशात राहणारे, जमिनीत राहणारे, हे सगळे जीव एका भुवनात राहतात. यात आणखी 13 मिसळले. किती झाले? 14 झाले. या 14चं एक ब्रह्मांड. अशी अनंत
त्याच्या यकारामात आहेत. केवढा असेल म्हणून एवढा. विठ्ठल विठ्ठल. घड्याळ बरोबर आहे ना? घड्याळ बरोबर आहे का? नाही तर आपलं एवढ्यातच जायचं सगळं आहे बस. एका रूमात अनंत ब्रह्मांड बसतात म्हणून परमात्मा इतका इतका आहे अशी सांगणारी जगात एकही वाणी नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह परेही परते. बोलणे खुंटले वैखरी कैसे न सांगे. सांगणाऱ्याकडं दोन गोष्टी लागतात. सांगणाऱ्याकडं दोन गोष्टी लागतात. एक वाणी आणि दुसरी बुद्धी. लक्ष द्या. काय लागतं सांगणाऱ्याकडं? वाणीही लागते आणि बुद्धीही लागते. यातलं एक जरी कमी असेल तर तो सांगू शकत नाही. मुक्याला बुद्धी आहे पण वाणी नाही. काय सांगेल? मुक्याला बुद्धी आहे ज्ञान आहे पण वाणीच नाही. काय सांगेल? काही जणांना नुसतीच वाणी असते आणि बुद्धीच नसते. बहुतेक काय असते? नुसतीच बड 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 बड. बुद्धीच नाही. काय चाललंय त्यालाच कळत नाही. ते आता म्हणतं वेळ संपत आली. संपूस तर काय सांगितलं त्यालाच कळलं नाही. बुद्धी नुसती वाणी आहे, बुद्धी नाही. कीर्तनकाराला 2 तास दिलेले असतात. ऐका, 2 तास नियोजित कीर्तनाची त्याची वेळ असते. तो 2 तासामध्ये देवाचं वर्णन करतो. मला सांगा 2 तासात देवाचं वर्णन संपतं का त्याला दिलेली वेळ संपते? काय संपते? एक तर त्याची वेळ संपते म्हणा किंवा त्याचं ज्ञान संपतं म्हणा. शिल्लक राहतो देव. विठ्ठल. देवाच्या बाबतीत वेदानं वर्णन करायला सुरुवात केली. कोण आहे वेद? सर्वज्ञ. ज्ञानाच्या क्षेत्रात वेदाला शहाणा माऊलीने पाहे पा जाणीवेचेनी बळे कोणी वेदापासून असे आगळे. ज्ञानाच्या क्षेत्रात वेद शहाणा. पण शहाणा वेदानं ज्या वेळेस देवाला वर्णन करायला सुरुवात केली कळालं नाही देवाला. विधेय मुखानं वर्णन केलं, निषेध मुखानं. म्हणजे देव असा आहे असं सांगितलं वेदानं आणि देव तसा नाही असंही सांगितलं. असा आहे तसा नाही कसा आहे कळलं नाही वेदाला. काहीच कळलं नाही. वेळेत काय नाथ महाराज म्हणाला कशाला विचारता वेदाला? कळलं तर सांगेल ना. पुसू नका बाई वेदासी काही कळण्याची नाही. काय कळलं? काय कळलं? वेद जाणो गेला तो पुढे गप्प बसला महाराज. जिथं ज्ञात्या वेदाला सांगता आलं नाही तो खूप बरं आहे म्हणतात. आम्ही काय सांगावं देवाविषयी? जेथे वेदा तुझा न कळेची पार. जेथे तुझा न कळेची पार. जेथे वेदा तुझा न कळेची पार. जेथे वेदा तुझा न कळेची पार. तेथे मी पामर काय वाणू. 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 जेथे वेदा तुझा न कळेचे पार. तेथे वेदा तुझा न कळेची पार. जेथे वेदा तुझा न कळेची पार. तेथे वेदा तुझा न कळेची पार. तेथे मी पामर काय वाणू. 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 जेथे वेदा तुझा नकळेची पार. तेथे मी पामर काय वाणू. ज्ञानाच्या क्षेत्रातल्या वेदाला तो कळाला नाही. वाणीच्या क्षेत्रात कोण मोठा आहे? शेष. शेषाला किती तोंड आहेत? 1000. आपल्याला एक आहे तर किती बोलतंय? एक आहे तर किती बोलतंय?
शेषाला 1000 तोंड आहेत. 1000 मुखानं शेषानं वर्णन करायला सुरुवात केली. पण सरते शेवटी शिनला सहस्त्र तोंडे, शेष फणी ऐसे धेंडे. शेवटी शेष ही दमला महाराज, शिनला, परमात्म्याचं वर्णन करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, पृथ्वीचा कागद केला, मेरू पर्वताची लेखणी केली आणि समुद्राच्या पाण्याची शाई केली. आणि अशा या कागदावर, पृथ्वीच्या कागदावर समुद्राच्या शाईनं मेरू पर्वतीच्या लेखणीनं लिहायला सुरुवात केली. देव केवढा आहे. कागदही संपला, शाईही संपली आणि लेखणीही संपली, शिल्लक राहायला देव. म्हणून एवढा विठाल विठाल. तुका म्हणे महीपत्र सिंधू न पुरेशाई. म्हणून देव किती सांगणारा एकही जगात वाणी झाली नाही. तुका म्हणे तुची ऐसा एक साचा, ऐसी तव वाचा झाली नाही, झाली नाही. कोण वर्णन करू शकतो देवाचं? देवानंच ठरवलं देवाचं वर्णन करायचं तर शक्य आहे. तुझं वर्णी ऐसा तुझं विन नाही, दुजा कोणी तिही त्रिभुवनी, दुसरा कोणीही त्रिभुवनात नाही. म्हणून एवढा तो एवढा आहे, प्रभू आहे. प्रभू शब्दाचा अर्थ मालक आहे, नुसताच मोठा नाही. मालक आहे तो, मालक. प्रभू आहे. व्यवहारात मोठे असतात ते मालकच असतात असं नसतं. देव कसा आहे? प्रभू मोठा, म्हणजे प्रभू शब्दानं निरपेक्ष मोठे पण सांगितलं. का म्हणले तुम्ही किती भाऊ? 3 भाऊ. मधल्याला विचारलं किती भाऊ? 3. हे माझ्यापेक्षा थोरले आणि यांच्यापेक्षा मी धाकटा. सगळ्यात धाकट्यापेक्षा तो थोरला आणि त्याच्यापेक्षा तो थोरला. मधला काय सांगतो? हे थोरले आणि हे धाकटे. याचं थोरले पण मोठ्या भावामुळे आहे आणि याचं धाकटे पण त्या मधल्या भावामुळे. म्हणजे निरपेक्ष मोठा नाही. लाईट गेली, अंधार झाला. अंधार, लाईट लावा लागली. 100 वॅटचा बल्ब लावला. वा 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 वा, काय उजेड आहे, किती उजेड पडला. कुठपर्यंत? 500 वॅटचा लागत नाही तोपर्यंत. 500 वॅटचा उजेड कुठपर्यंत? 1000 वॅटचा लागत नाही तोपर्यंत. 1000 वॅटचा उजेड कुठपर्यंत? सूर्य उगवत नाही तोपर्यंत. एकदा सूर्य उगवल्यावर किती वॅटचा लावतो? सूर्याचा प्रकाश निरपेक्ष मोठा आहे. परमात्म्याचं मोठेपण कुणाच्या अपेक्षेनं नाही. तो मोठा आहे, मोठा. आणि प्रभू आहे, मालक आहे. मालक कुणाचा मालक आहे? जगाचा, जीवाचा, देवाचा, पंचमहाभूताचा. मनाचं शरीर आपलं आहे पण याची मालकी कुणाकडे आहे? मनाचं माझं शरीर, माझे हात, माझे कान, माझे डोळे, माझे पाय, सगळं माझं. कुठपर्यंत चाले हे शरीर? कोणाची आहे सत्य? एकदा त्यानं याच्यावरची सत्ता काढून घेतली. डोळे असून बघत नाही, पाय असून चालत नाही, तोंड असून बोलत नाही, कान असून ऐकत नाही. काय शब्द आहे आपल्याकडे? एक शब्द प्रसिद्ध, देव आज्ञा. काय म्हणतात त्याला? देवानं आज्ञा काढून घेतली शरीरावर, नुसतंच राहिलं शरीर. देवाज्ञा, देवाची सत्ता जीवावर आहे. जीवावर देवाची सत्ता कशावर आहे? देवावर. सगळे देव याच्या आज्ञेत आहे. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्र तेही यातेची स्तवती. महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती. ओ इंद्राचं इंद्र पण याच्यामुळं आहे, ब्रह्मदेवाचं ब्रह्मदेव पण याच्यामुळं आहे, अग्नीचं अग्नी पण याच्यामुळं आहे, वायूचं वायुदेव पण याच्यावर आहे. हा देवाचाही देव म्हटलेला आहे. बळीया माझा पंढरीराव, जो या देवांचाही देव. देवावर सत्ता, जीवावर सत्ता. 5 महाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. यांच्यावर सत्ता कुणाची आहे? याची आहे. श्लोक बघा, गीतेतला 9व्या अध्यायातला प्रसिद्ध श्लोक आहे. प्रभू शब्द, गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्वरूप प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम. लक्ष द्या. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश
5 महाभूत आहेत, पण यांचं एकमेकात पटत नाही. 5 महाभूताचं पटत नाही. गंमत असे यांच्या एकत्रीकरणाशिवाय पदार्थाची निर्मिती नाही. यांचं पटत नाही, पण यांच्या हे एक झाल्याशिवाय जगाची उत्पत्तीच नाही ना. पटत नाही पण एकत्र कसे, याचं कारण प्रभू आहे. आज्ञा दिली, आमचा वाद आहे, प्रभूची आज्ञा आली काय, आकाशे सर्वत्र वसावी, वायूने नाव भरे उगीन राहावी, पावके 10 वर्षावे, जळे पर्वता बैसका न संडावी, समुद्री रेखा न ओलांडावी, पृथ्वीया भूते व्हावी. ते आज्ञा म्या बोलविल्या, वेदू बोले म्या चालविल्या, सूर्य चाले म्या हलविल्या, प्राणू हाले. जो जगाते प्रभू ऐसा जो मी समर्थू, तो मी जगाचा नाथू, आणि गगना ऐसा साक्षी भूतू, तोही मीच, याला म्हणावं प्रभू. आणि व्यवहारातला प्रभू जाऊ द्या, कशाला सांगू आपला, आता एवढा प्रभू सांगितल्या, तो व्यवहारातला प्रभू काही उपयोगाचा नाही. हां, त्याला पदवी असते मालकाची आणि लायकी असते नोकराची. विठाल विठाल व्यवहार इथले सोडून, बरं का, इथले कोणी प्रभू असतील तर इथले सोडून नाही, तिकडचे सांगतो मी, तिकडचे. इथले कुठं नाही, इथला कोणी असं मग इथलं कुठं, इथलं तिथं सांगतो, काय काळजी करू नये. एवढा प्रभू असा, एवढा असणारा प्रभू असणारा, पण भक्तानं भावाच्या बळानं तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात, या भाव बळानं आम्ही काय करू, आम्ही भावे बळेवंत. बोला, आम्ही भावे बळेवंत, आम्ही भावे बळेवंत, आम्ही भावे बळेवंत. तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात. आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळेवंत, आम्ही भावे बळीवंत, आम्ही भावे बळेवंत. तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात, तुझं घालू हृदयात. आम्ही भावे बळीवंत, तुझं घालू हृदयात. या भावाच्या बळानं आम्ही तुला हृदयात घालू, हृदयात. ज्या परमात्म्याची व्याप्ती शब्दानं सांगता येत नाही, तो परमात्मा मर्यादित हृदयात. हृदयाची व्याप्ती किती, शरीरापुरती. हृदय किती मोठं आहे, एका शरीरापुरतं हृदय. म्हणून तर हृदयाची आता वैज्ञानिक प्रगती पुष्कळ झाली. हृदय बाजूला काढून नीट करून बसवतात, ओपन हार्ट सर्जरी त्याला काय म्हणतात. हां, हृदय बाजूला करतात सर्जरी. म्हणजे हृदय किती मर्यादित आहे, एका शरीरापुरतं. अमर्याद परमात्मा मर्यादित हृदयात साठवला. कशानं, भक्तीच्या बळानं. भक्तीच्या. अर्जुना, मी एवढा व्यापक आहे, पण माझ्या या व्याप्तीला भक्ताचं चित्त गवसती होतं. जयाचे चित्त गवसनी व्यापकामज. मी जो व्यापक आहे, या व्याप्तीला भक्ताचं चित्त गवसनी होतं. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटे साठविला हरी. जिही हृदय मंदिरी, साठविला राहे हृदय संपुष्टी. बाहेर धाकुटे मूर्ती उभा, तेने संपुष्टी राहावी. होय भक्ती केला तैसा, पूर्वी धरावी ते इच्छा. एवढा प्रभु भावे, 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 एवढा प्रभु भावे,
राहावे संपुष्टी भक्ती केला तैसा भक्ती केला भक्ति केला कैसा भक्ति केला कैसा प्रभु भावे संपुष्टि रहावे भक्ति केला भक्ति केला भक्ति केला कैसा होया भक्ति केला कैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा होया भक्ति केला कैसा होया भक्ति केला कैसा होया भक्ति केला होय भक्ती केला तैसा
एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताच्या हृदयात राहतो. भक्तानं त्याला साठवलं भावाच्या बळानं. नुसतं साठवलं नाही, नुसतं राहत नाही, तर भक्तानं जशी इच्छा करावी तसा तो. भक्तानं फक्त इच्छाच करावी, देवानं ती पूर्ण करावी. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते. भक्ताच्या इच्छेप्रमाणे होतो. अनेक भक्तानं इच्छा केली, काय भक्ती पिसे लागले देवासी. इच्छा ज्याची जैसी तैसा होय. अर्जुनाची इच्छा होती विश्वरूप दाखवलं. यशोदेची, नंदानी यशोदेची इच्छा होती, जो जगाचा बाप आहे, जगाची आई आहे, पण त्याचा बाप आणि त्याची आई मला व्हायचं आहे. देवानं ती इच्छा पूर्ण केली. गोपाळांची इच्छा होती जगाचा खेळ करणारा, पण यांना आमच्याबरोबर खेळावं, ही इच्छा पूर्ण केली. कुणा? भगवत भक्त हनुमंतरायाच्या चरित्रात असा प्रसंग आहे. मारुतीराय ज्यावेळेस परमात्मा प्रभू रामचंद्र अवतार्य कार्य संपून निजधामाला निघाले. मारुतीराय म्हणले, देवा मीही येतो. देव म्हणले, मारुती तुम्हाला कसं येता येईल, तुम्ही चिरंजीव आहात, तुम्हाला मृत्यू लोकात राहावं लागेल. देवा तुम्हीच नाही तर मग राहून काय करू. अरे माझं नामचिंतन करा, नामाचा महिमा वाढवा. पण देवा मला दर्शन घ्यावं वाटलं तर. देवानं सांगितलं, तुम्ही फक्त दर्शनाची इच्छा करा, मी दर्शन देतो. त्रेतायुग संपलं, द्वापर युगाला प्रारंभ. इतिहास मोठा आहे, सगळा सांगत नाही. परमात्मा कृष्ण रूपामध्ये मारुतीरायाने इच्छा केली दर्शनाची. द्वारकेत यायला सांगितलं आणि देव उभा राहिले मारुतीरायासमोर. मारुतीराय म्हटले, दर्शन घेणार नाही. भक्ताच्या जीवनामध्ये रूपासक्ती असते. काय असते? रूपासक्ती. त्याच रूपाची आसक्ती. तू जरी तो देव असला तर हे रूप मला नको. दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणा. ते पाहिजे. करकटावरी तुळशीच्या माळा, ऐसे रूप डोळा दावी हारी. या रूपाची नाही मला, त्या रूपाची इच्छा आहे. इतिहास असा आहे, कृष्ण रूपात असताना परमात्म्यानं रामरूपात मारुतीरायाला दर्शन दिलं. ज्या भक्तानं जशी इच्छा करावी तसं. जाने जाने जैसे ध्यावे, जाने जाने जैसे ध्यावे. बोला, जाने जाने जैसे ध्यावे, जाने जाने जैसे ध्यावे. तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे. सगुणा निर्गुणाचा ठाव, सगुणा निर्गुणाचा ठाव. तैसे भावे कृपाळे, तैसे भावे कृपाळे. गुणा निर्गुणाचा सगुणा निर्गुणाचा ठाव. त्या भक्ताची जशी इच्छा आहे त्याप्रमाणे. जैसा मनोरथ जया चित्ती काम, तैसा मेघ श्याम पुरवितो. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भक्ताच्या इच्छेप्रमाणे होणारा, त्याला भक्ताकडून काय इच्छा आहे. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी. जगदानी म्हणतात त्याला, जगाला दान देणारा. एका दोघा नाही, जगा. जगदानी. काय काय दिलं जगाला. देवानं काय काय दिलं असं म्हणण्यापेक्षा देवानं काय दिलं नाही. काय दिलं नाही. शरीर दिलं. सगळी शरीर त्यानं दिलीत, पण भाग्यवान आहोत आपण, मानव देहाला आलं. जेने हा जीव दिला, कोणताही दिला नाही. दिले इंद्रिये, शरीर माणसाचं दिलं. काय दिलं त्याच्याकरता आपण देवाला. काय दिलं. शरीर देवानं आपल्याला दिलं, आपण देवाला काय दिलं. काहीच दिलं. बरं नुसतं शरीर देऊन सोडलं नाही. जगाकरता जे जे लागतं ते हवा दिली. हवे करता काय मोजतो आपण. हवे करता काय मोजतो आपण. फुकट हवा घेतो आणि फुकट हवा करतो. आपलीच हवा चालू आहे, आपलीच हवा चालू आहे मोकळ्यात. देवानं हवा दिली, काही घेतलं नाही.
श्वासाला हवा, खायला अन्न, राहायला घर, प्यायला पाणी, काय दिलं नाही अन्न व सगळं जगाला दान देणारा जगदानी भक्ताकडून काय अपेक्षा? मागे तुळशी दळ पाणी, तुळशी दळ पाण्याची अपेक्षा करतो देव. नामदेवरायचा अभंग आहे, एक वाहू तुळशी पत्र ते देवासी प्रिय होत, रुखमाईने देव सोडविला कृष्णराव. इथे सगळ्याला माहित आहे, एक वाहू तुळशी पत्र ते देवासी प्रिय होत. बस एक पत्रम पुष्पम फलंत्योयम यो मे भक्त्या मग निस्सीम भाव उल्हासे, मग अर्पावयाचे नि फल तैसे. एक तुळशीचं पान सत्यभामेनं कृष्णाला दान दिलं होतं, इतिहास माहीत आहे. कृष्ण परत सोडून घ्यायचा नारदाकडून. देव म्हणले माझ्या वजना इतकं सोनं द्या. एका पारड्यात देवाला बसवलं, सगळ्या राण्याचं पारड्यात सोनं टाकलं. किती बायका होत्या देवाला? 16,100 देवाला. तुम्हाला विचारत नाही, देवाचं सांगायला. सगळ्या राण्याचं सोनं टाकलं, पारडं हालायला तयार नाही. देवाच्या पत्नी म्हणाल्या दिसायला एवढूचाच दिसतोय पण वजनदार आहे. काही माणसं दिसायला बारीक असतात पण खचून माल बसतो आत. अंदाज चुकतो बरं का अशा लोकांचा. देव दिसायला तेवढाच आणि पारडं का आलं ना, सगळं सोनं संपलं. काय करावं? अरे थांबा थांबा, थोरलं घर राहिलं म्हणले. थोरलं घर कोण? रुक्मिणी. मग रुक्मिणीला बोलवलं, तिनं ते सगळं सोनं काढलं आणि एक तुळशीचं पान टाकलं. एक पान टाकलं की बस, एक वाहू तुळशी पत्र ते देवासी प्रिय होत, रुक्माईने देव सोडविला कृष्णराव. सत्यभामा दान करी नारदासी, तई कळला ओ मज ऋषिकेशी, तुळे घालिता ओ नये कनक राशी, समतुके एक पान तुळशी ओ. मागे तुळशी दळ पाणी. आणि असा हा परमात्मा तो कसा आहे? स्वतंत्र आहे. स्वतंत्र म्हणजे ना त्याला नाव आहे, ना त्याला रूप आहे, ना त्याच्या ठिकाणी गुण आहे, ना त्याच्या ठिकाणी आकार आहे. महाराज असं नामारूपातीत असणारं हे ब्रह्म पण आला नावा रूपा, तुका म्हणे झाला सोपा. नावाला आला, रूपाला आला आणि भक्ती करण्याकरता सोपा झाला. ऐका, ज्याला वेद नारायण म्हणतो, योगी शून्य ब्रह्म म्हणतात, मुक्त पुरुष व्यापक आत्मा म्हणतात, पण तोच परमात्मा आम्हा भक्ता करता भक्ती करण्याकरता सोपा झाला. कसा? वेद पुरुष नारायण, योगियाचे शून्य ब्रह्म, मुक्त आत्मा परिपूर्ण. तुका म्हणे सगुण भोळ्या आम्हा, तो आमच्या करता नामारूपातीत असणारा पण गुणा आला विटेवरी. गुणा आला विटेवरी, गुणा आला विटेवरी, गुणा आला विटेवरी. पितांबर धारी सुंदर जो, पितांबर धारी सुंदर जो, पितांबर धारी सुंदर जो, सुंदर जो. डोळे कान दया ढाई, डोळे कान त्याचे ढाई, डोळे कानाच्याचे आहे, डोळे कानाच्याचे आहे. ज्याला नाव नव्हतं, रूप नव्हतं, आकार नव्हता, गुण नव्हता, तो परमात्मा नावाला आला, रूपाला आला आणि भक्ती करण्याकरता सोपा झाला. तर जो त्याला नाव रूप आकार गुण जर नसता तर कुठं त्याचा जन्मोत्सव केला असता आपण? कसा हा सोहळा साजरा केला असता? तो नावाला आला, रूपाला आला, भक्ती करण्याकरता सोपा झाला म्हणून तर हा त्याचा जन्मोत्सव आपण साजरं करण्याचं भाग्य आपल्याला प्रतिवर्षी मिळतं. म्हणून महाराजांच्या चरणी अशीच प्रार्थना करावी की अशीच सेवा, अशीच उत्सव आमच्या हातून घडू द्या. त्याकरता लागणारं आयुष्य आणि आयुर्मान
भगवान श्री विठ्ठल बिरदेव यांनी द्यावं ही प्रार्थना करून शेवटी माऊलींचं भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली, कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर श्री विठ्ठल बिरदेव महाराजांचा हा जन्मोत्सव साजरा होतोय. श्री क्षेत्र पट्टण कोडोली. कोडोली पुष्कळ आहे, पण हे पट्टण कोडोली का, तर बिरदेव महाराजांना पटकन आवडलेलं गाव पट्टण. आता बघा तुम्हाला कसं, आता हे मला पटकन सुचलं म्हणून पटकन सांगून मोकळं झालो. याच्या मागचा इतिहास मला काय माहीत नाही, पण महाराजांना हे स्थान पटलं. पटणं म्हणजे आवडणं, पटलं म्हणजे मराठीत काय म्हणतात पटल्याला, कन्नडमध्ये पटलं. पटलं कन्नडीला आहे, मग काय आपण सारखंच आहे. देवाला मला वाटलं कन्नडाला जाणार कळतं काय, देवाला हे पटलं म्हणून पट्टण कोडोली या गावात हा सोहळा साजरा होतो. तसं महाराजांचा यात्रोत्सव हा अश्विन महिन्यात आहे. भगवान शंकराचा हा 20वा अवतार. महाराजांची रोज आरती होती. यात एक वैशिष्ट्य आहे, महाराज त्या आरतीमध्ये ज्ञानोबारायण तुकोबारायांची आरती रोज घेतली जाते. बरोबर आहे का डॉक्टर? हे मला फार भावलं महाराज, हे फार भावलं. म्हणजे केवळ हरिहराचं ऐक्य असणारं हे स्थान आहे, जिथं हरी बी आहे आणि हरही आहे आणि संत आहे. प्रतिवर्षी तुकोबारायांच्या गाथ्याचं ज्ञानेश्वरीचं पारायण इथं साजरं होतं आहे. हा सोहळा साजरा होतो आहे. मला वाटतं एक 13-14 वर्षापूर्वी महाराजांच्या या शिखराचं असं मार्बलचं मोठं वैभवानं हे शिखर उभा केलं. हरिभक्तीपरायण आमचे पूर्णानंद महाराज यांच्या संकल्पनातून, म्हणजे ज्या दिवशी शिखराची कुदळ मारायची, पूर्णानंद महाराजांनी सांगितलं जोपर्यंत शिखर होत नाही तोपर्यंत अखंड विना. जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष, बरोबर आहे का, 2.5 वर्ष अखंड विना. बरं, शिखराची कुदळ कुणाकडून मारायची, तर त्यात नाव प पासून निघालं, बरोबर आहे ना. प नावाचे कोण आहे? पूर्णानंद महाराज. ज्यांनी कुदळ मारली की अपूर्ण काही राहत नाही. पूर्णानंद महाराजांनीच त्यांची निवड केली ना, आपण कोण आहे, त्यांनीच निवड केली. 2.5 वर्ष अखंड विना इथं चालू होता. आणि अशा या साधनेतून तपातून उभारलेलं हे शिखर, हा परिसर, महाराजांचा हा महिमा, अशीच महाराजांची सेवा आपल्या हातून घडो अशी प्रार्थना करून शेवटी जगद्गुरु तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवान मुखानं नामचिंतन घ्या. तुकाराम 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 कवर
झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तुका म्हणे तुका म्हणे झाला होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा आला नवा रूपा आला नवा रूपा आला नवा रूपा आला नवा रूपा भक्ती केला तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोबा तुका म्हणे झाला सोबा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे झाला सोपा तुका म्हणे
होय भक्ती केला